माझ्या या भगिनींनी म्हणजेच बोली भाषांनी मला कसं समृद्ध केलंय ते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिवंत ठेवले ते। या बोलींमधूनच म्हणी वाक्प्रचार रूढ झाले आणि मी अधिकाधिक संपन्न होत गेले, समृद्ध होत गेले। 1966 मध्ये मला महाराष्ट्राच्या राजभाषेचा मान मिळाला आणि 3 ऑक्टोबर 2024 या सोनियाच्या दिनी अभिजात भाषेचा दर्जा मिळून जणू अमृताचा खणूत बरसला। तुमच्याच अथक प्रयत्नाने मला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळाला, पण या परकीय भाषांच्या झंझावातात मी टिकून राहीन ना, ही भीती मला भेडसावत असते। मला टिकून राहिलंच पाहिजे, कारण मराठी भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही, तर ती आहे महाराष्ट्राची संस्कृती। 1500 वर्षांपासून अव्याहत वाहणारा हा झरा आहे। मित्रांनो, मला नक्की खात्री आहे की माझी 14 कोटी अपत्य आपापल्या घराघरातून, संवादातून, साहित्यातून मला नक्कीच अजरामर करतील, कारण भीमा वरदा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। योग्यांची संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची, योद्धांची वीरांची तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची, विभूती सप्तसुरांची, गंगांची, अष्टकमांची, काव्याची, शास्त्रविनोदाची, भूमी साहित्याची,
इंटरव्हल झाला हॅलो 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 हॅलो